जय हिंद फ्रेंड्स, मी आपणासमोर खूप दिवसातून आणि एक खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे की जे आपण आजपर्यंत एक आतुरतेने वाट पाहत आहात ती वनरक्षक या पदाच्या भरतीकरिता। काय झालं पदभरतीचं, कुठं थांबली, कुठं रखडली, इतक्या दिवस काहीच माहिती नाही। या सर्व गोष्टीची माहिती आज आपणासमोर मी घेऊन आलेलो आहोत। आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, काय झालेलं आहे या वनरक्षक पदाकरिता, तर कोर्टात स्टे पडलेला आहे। कोर्टात स्टे कोणत्या कारणास्तव पडलेला आहे? पेसा अंतर्गत पडलेला आहे। परंतु आज मी तुमच्या समोर एक अशी महत्त्वाची आणि सनसनाटी बातमी घेऊन आलेलो आहे की जी वन विभाग, वन मंत्रालय याकडून आलेली आहे। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटीचा दिवस, परंतु त्याच्या आदलीचा दिवस जो 30 डिसेंबर 2023 रोजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्यासाठी एक खूप महत्त्वाची बातमी दिली गेलेली आहे। ती बातमी अशी आहे विद्यार्थ्यांनो, पेसा वगळता वनरक्षकाची पदे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात वन मंत्रालय जाणार। म्हणजेच काय होणार, तर काल जी बैठक झाली ती बैठक झाली वन विकास महामंडळ व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत वन बल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांच्याबरोबर बैठक झाली। त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला? त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला जे पदभरती रखडलेली आहे त्या पदभरतीमध्ये विद्यार्थ्यांना आपल्यासारखे जवळजवळ हजारो विद्यार्थी परीक्षा देऊन परीक्षेची वाट पाहत आहेत। कधी निकाल लागणार, कधी नोकरी लागणार, या सर्व गोष्टीचा उलगडा आपल्याला मिळायला हवा, यासाठी आम्ही आपणासमोर ही बातमी घेऊन आलेलो आहोत। तर यामध्ये सध्याला काय करण्यात आलेलं आहे, तर वकील नेमण्यात येणार आहेत। एक विशेष वकिलांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये करून पेसा वगळता जे इतर जी पद भरती करण्यात येणार आहे त्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊन ती भरती सुखकारक हो, ती भरती आपल्याला सफल हो, यासाठी या ठिकाणी धाव घेण्यात येणार आहेत। याचा फायदा जवळजवळ हजारो विद्यार्थ्यांना होणार आहेत जे प्रतीक्षा करत आहेत की आपल्याला नोकरी कधी लागल। तर या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी ही महत्त्वाची बातमी आणि आपल्या सर्वांना हा नोकरीचा मार्ग मोकळा करण्यासाठी माननीय वन मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी आपल्या समोर ही बातमी दिलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।